हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझी मुंबई टू महाबळेश्वरची जर्नी आणि महाबळेश्वरला जाण्यासाठी आम्ही मुंबई पुणा एक्सप्रेसवे न पकडता आम्ही गेलो होतो मुंबई गोवा वाया पोलादपूर. तर हा रोड खूप खराब आहे, म्हणजे काही ठिकाणी. तर तुम्ही हा रोड अवॉइडच करा. आणि आम्ही 4च्या सुमारास सकाळी आम्ही पोलादपूरला पोचला. मी इकडे 1 तास रेस्ट केली आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर आम्ही 6 वाजता प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचलो. सुंदर अशी आमची सकाळ झाली आणि तुम्ही बघू शकता तर सकाळची सुरुवात आमची किती मस्त झालेली आहे. कारण की आम्ही फर्स्ट डेला प्रतापगड जायचं का ठरवलं, कारण की उन्हाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे आम्ही बोलली सकाळी ऊन कमी असणार किल्ल्यावर, त्यामुळे आम्ही प्रतापगड बघायचा डिसिजन घेतला आणि तो आमचा एकदम परफेक्ट होता. आम्हाला सुंदर असा सनराईज बघता आला प्रतापगडावरून आणि त्यामुळे ऊनही खूप कमी असल्यामुळे आम्हाला संपूर्ण किल्ला फिरता आला आणि काही थकवा जाणवला नाही. आणि तुम्ही बघू हे जावळीचं खोरं, आपला सह्याद्री, किती मस्त दृश्य दिसते. आणि नंतर आम्ही गेलो पुढे बालेकिल्ल्यावर आणि बालेकिल्ल्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बघितलं आणि नंतर भवानी मातेचं मंदिरसुद्धा बघितलं आणि खूपच मस्त वाटलं. शांतता होती किल्ल्यावर, खूप फ्रेश वाटलं आम्हाला किल्ल्यावर गेल्यावर. आणि म्हणजे काय सांगणार, प्रतापगडाची हिस्ट्री सगळ्यांना माहितीच आहे, तर खूपच मस्त फिलिंग होती. आणि मी सेकंड टाईम प्रतापगडावर आलेली आहे, त्यामुळे खूप मस्त वाटलं. आणि तिकडचे व्ह्यू पॉईंट्स वगैरे खूपच मस्त आणि फोर्ट खूप क्लीन आहे आणि फोर्टमध्ये डागडुजीचं काम चालू आहे, तर त्यामुळे मस्तच आहे. आता आम्ही जातो आमच्या रिसॉर्टकडे. आमचा स्टे होता महाबळेश्वरमध्ये. रेड ब्रिक म्हणून एक रिसॉर्ट आहे. इथे पर पर्सन आम्हाला 2K मध्ये सगळं फूड, डिनर, लंच सगळं इन्क्लूड होतं. सो आता आम्ही रेस्ट करणार थोडा वेळ आणि थोड्या वेळाने इसमें बोटिंग ही नहीं हो पाएगी, बोटिंग बंद है, त्यामुळे बोटिंग बंद होती, त्यामुळे मला बोटिंगची मिस झालेली आहे. पाणी उतना ही काय नाही होत. आणि ऊन असल्यामुळे की आम्ही 3च्या नंतर आम्ही बाहेर पडणार आहोत फिरण्यासाठी, अदर साईड सीइंग करायला. तर तुम्ही बघू शकता हा आमचा स्टे आहे आजसाठी. ते सुंदर आणि मस्त स्टे होता. स्विमिंग पूल होतं, बोनफायर होतं, DJ नाईट्स, म्हणजे सगळं एकदम मस्त. आणि रूम पण खूप क्लीन होत्या, नीट होत्या. वॉशरूम्स पण खूप मोठं होतं, म्हणजे आणि ट्रिपल शेअरिंग रूम होती, त्यामुळे आम्हाला खूपच मजा आली. आणि रिसॉर्ट एकदमच मस्त होतं. रिसॉर्टचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुम्ही बघू शकता. रिसॉर्टमधून सुंदर असा व्हॅली व्ह्यू होता आम्हाला, त्यामुळे मस्त वातावरण होतं. आणि आजूबाजूला स्ट्रॉबेरी फार्म होते. आता बघा तुम्ही बघू शकता ते किती सुंदर आहे आजूबाजूचा परिसर. हा व्हॅली व्ह्यू इकडनं तुम्हाला मिळतो. आणि चला आता आपण रेडी होऊन जाऊया बगीचा कॅफेला. तर आम्ही आता बगीचा कॅफेला आलो, कारण की मी बगीचा कॅफेबद्दल खूप ऐकलं होतं, व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये बघितलेलं. तर आता आम्ही इकडे ट्राय करणार आहोत आईस्क्रीम विथ फ्रेश फ्रूट टॉपिंग्स, कारण की हे मस्ट ट्राय आहे. आम्हाला ते क्रीमवाला खायचं नव्हतं आणि त्यामुळे आता मँगोचा सीझन होता, स्ट्रॉबेरी, तर आम्ही मस्त हापूस आंबे होते त्याच्यात आम्ही मँगो, स्ट्रॉबेरी, मँगो असे 3 वेगवेगळ्या फ्लेवरचे हे आईस्क्रीम्स मागवले होते. खूपच अमेझिंग आणि मस्त टेस्ट होती, म्हणजे एक खाल्लं खायची इच्छा होती. आणि हे आहे इकडचं स्ट्रॉबेरी फार्म, तुम्ही बघू शकता. तर आणि बगीचा कॅफेमध्ये आम्ही फोटोज काढले. आणि आता मी नेक्स्ट पॉईंटला जातो आहे, तो म्हणजे एलिफंट पॉईंट.
आम्ही दुसरे कोणतेच पॉईंट आम्ही इकडे कवर नाही करत आहे कारण की गरमी होती आणि म्हणून आम्ही फक्त एलिफंट पॉईंटला जायचंच ठरवलेलं होतं. आम्ही तिकडे मजा केली, थोडा वेळ फोटोज वगैरे सगळ्यांनी व्हिडिओज वगैरे काढले. सुंदर असा व्हॅली व्ह्यू महाबळेश्वरचा, खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे आता महाबळेश्वरला आहे तर मॅप्रोला गेलंच पाहिजे. सो आता मी गेलो मॅप्रो गार्डनमध्ये. इव्हनिंग मस्त आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये स्पेंड केली. तिकडे आम्ही फ्रीमध्ये जे सॅम्पल्स होते मॅप्रोचे तेही आम्ही खूप खाल्ले. आणि इकडे गेम्स असतात मॅप्रोमध्ये, 200 का 500 रुपये गेमची प्राईज आहे. ते विन केलं की आपलं टेडीबेअर मिळतो. चला आता मॅप्रोमध्ये आहे तर फ्रीमध्ये आम्ही खूप काय काय गोष्टी खाल्ल्या आणि तिकडचे ज्युसेस वगैरे आम्ही ट्राय केले. आणि एवढं सगळं फ्रीचं ट्राय करून आम्ही खूप सारी शॉपिंगसुद्धा केली आहे मॅप्रोमधून. त्यामुळे खूपच मजा आली मॅप्रोमध्ये. चला तर आता आपण हा इकडे तुम्ही बघू शकता, हा घी खाकरा आहे फ्री सॅम्पलमध्ये. पण मस्त होता हा पण. त्याच्यानंतर जाऊ दे, खूप साऱ्या ऑफर्स पण आहेत. आणि आता आपण नेक्स्ट ट्राय करूया, ते बघूया काय आहे. इकडे कुकीज होते, त्याच्यानंतर नाचोज होते. त्यातल्या नाचोजमधले मी नूडल्स आणि चीज नाचोज मस्त आहे मी खाल्ले. त्यानंतर ज्युसेस होते. ज्युसेसमध्ये स्ट्रॉबेरी ज्यूस, ऑरेंज ज्यूस मस्त होते. हे मी रिपीट केलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता छोटे पॅकेट्ससुद्धा जे अवेलेबल्स आहेत, बॉटल्स पण. हे जॅम्स वगैरेचं सेक्शन होतं. आणि त्याच्यानंतर आता आपण जाऊया पुढे, अजून काय काय फ्रीमध्ये आहे बघूया. आणि असं करत आमच्यासोबत जे आलेले माझे कलिग्स त्यांची पण खूप सारी त्या लोकांनी शॉपिंग केलेली. आणि तर मी पण बघतेच आहे, माझी पण खूप शॉपिंग झाली आहे इकडे मॅप्रोला येऊन. आता आपण बघूया की मॅप्रोचे गेम्स पण बघायला मी जाणार आहे थोड्या वेळा, काय काय गेम्स आहेत. हा मॅप्रो गार्डनचा इव्हनिंग व्ह्यू. इथे मॅप्रोचा कॅफे आहे, तिथे तुमचा मॅप्रोचा पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी क्रीम खूप फेमस आहे. आणि चला आता आपण तिकडे गेम्स आहेत 1-2, ते गेम्स बघूया, मॅप्रो गार्डन एक्सप्लोअर करूया. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत महाबळेश्वर मार्केटला. चला अच्छा नहीं है, टेस्ट नहीं लगा मुझे. आता मी महाबळेश्वर मार्केटला आलो तर तिकडे आम्ही बघतोय घरी घेऊन जायला काय काय गोष्टी, जर आम्हाला काय शॉपिंग करायची आहे का बघूया. तर हे इकडचे चणे आहेत स्पेशल, वेगवेगळ्या फ्लेवरचे, ते आम्ही ट्राय केले. अभी चमड़ी बोला काय बघतो, चॉकलेट्स आहेत, खूप काही या गोष्टी होत्या. आईस्क्रीम होतं, चलो रात्रीतले, म्हणजे वेगळाच एरिया. मस्तच फील आला मार्केटमध्ये पण. आणि मजा आली. आता मार्केट एक्सप्लोअर करून झाल्यावर आता आम्ही जातो आमच्या रिसॉर्टला. आता रिसॉर्टला मी सगळेजण चिल करणार, मस्त DJ नाईट एन्जॉय करू. आता हे बघा, हे फ्रीज मॅग्नेट आहेत, किती क्यूट आहे तिकडे, ते आम्ही घेतलं. आता अजून काय काय आहे बघूया, चला. मस्त आता मी रात्री रिसॉर्टला पोहोचलो. इकडचं वातावरण खूप थंड होतं, 20 डिग्रीपेक्षा खाली टेम्परेचर होतं. मस्त DJ नाईट एन्जॉय केली. आणि सकाळी उठून आमच्या रिसॉर्टमधून जो व्ह्यू दिसत होता तो. आणि एवढ्या मस्त व्ह्यूला बाय बाय करायची इच्छा होत नव्हती, पण सकाळी आम्ही रिसॉर्टमध्ये नाश्ता करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाकडे मुंबईसाठी यायला निघालो. आणि येतानाही आम्ही मुंबई गोवा एक्सप्रेसवेने आलो वाया पोलादपूर. हा रस्ता खूप घाटांचा आहे, तर अवॉइडच करा मी सांगेल, पण हा शॉर्टकट पण आहे. सो खूप मजा आली, खूप मस्त असे व्ह्यूज दिसले आम्हाला. आणि आमची ट्रिप खूप मेमोरेबल झाली. चला बाय बाय.
नालायक हो, घर पे ही रहो तुम लोग।